पांझरा लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांकडून सामूहिक जलपूजन। अप्पर तहसीलदार यांच्याकडून पांझरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पांझरा लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पिंपळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज सामूहिक जलपूजन केले, तर अप्पर तहसीलदार यांनी पांझरा किनाऱ्यावरील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला। पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात संततधार पावसामुळे पांझरा नदीला मोठा पूर आला। लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले, त्यामुळे पिंपळनेर शहरासह परिसरातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांनाही या पावसामुळे मोठा फायदा झालाय। आज पिंपळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच योगेश नेरकर यांच्या हस्ते पांझरा नदीला साडी चोळीचा अहेर देऊन जलपूजन करण्यात आले। यावेळी माजी सभापती संजय ठाकरे, माजी उपसरपंच प्रताप मराठे, सौ सुवर्णा आजगे, सतीश पाटील, जेटी नगरकर, भाजप अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे, देवेंद्र कोठावदे, माननीय पंचायत समिती सदस्य देवेंद्र पाटील, सुभाष नेरकर, निलेश कोठावदे, नितीन कोतकर, प्रतीक कोतकर, प्रमोद गांगुर्डे, सुभाष जगताप, श्याम दुसाने, डॉक्टर बाबा बागुल, गजेंद्र कोतकर, किशोर चौधरी, रामकृष्ण सोनवणे, प्रकाश आहिरराव, अमोल पाटील, प्रशांत जगताप यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या 15 दिवसापासून पश्चिम पट्ट्यामध्ये एकसारखा मुसळधार पाऊस पडल्यामुळे आपल्या लाटीपाडा धरण मागच्या वर्षापेक्षा या वर्षी 1 महिन्याआधी आपलं भरलं आणि लाटीपाडा धरण भरल्यामुळे आपल्या पिंपळण्याचा प्यायचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, धुळे जिल्ह्याचा पाणी प्यायचा प्रश्न सर्व सुटला आणि त्या परमात्माच्या कृपेने लाटीपाडा धरण मागच्या वर्षी लवकर भरल्यामुळे सर्व गावात आनंद सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आला। शेतकरी सर्व खुश झाले आणि दर वर्षाच्या परंपरेनुसार या वर्षी आम्ही आज जलपूजन केलं। एवढं करून साडी चोळीचं जलपूजन केलं। यावेळी अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूड यांनी पांझरा नदी, जामखेली नदी, कान नदी तसेच गटकळ नदीला पूर आल्याने नदी काठावरील जे निवासी अथवा जनावरांचा गाय गोठा असेल तर नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, कारण पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात संततधार पाऊस सुरू असल्याने पूर्ण नियंत्रण कक्षाच्या बाहेर जाऊ शकतो। त्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये किंवा आर्थिक हानी होऊ नये म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नमस्कार, मी अप्पर तहसीलदार पिंपळनेर साक्री तालुक्यातील व पिंपळनेर परिसरातील सर्व नागरिकांना सूचित करतो की आपल्या भागातले पांझरा नदीवरील लाटीपाडा धरण, नंतर जामखेली धरण, कान नदीवरील काबरा खडक धरण, मालंजन धरण हे पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यातून ओव्हरफ्लो चालू झालेला आहे। तर नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी, ज्यांचे अतिक्रमण असेल किंवा नदीच्या कडेला घर असेल, त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे। कुठली आपत्ती येऊ नये या दृष्टीने रात्री बेरात्री कुणी नदीकाठच्या बाजूला फिरू नये याप्रमाणे सर्वांनी दक्षता घ्यावी। तसेच जे मच्छीमार असतील त्यांनी सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये मच्छीमारीचा जो व्यवसाय आहे त्याबाबत दक्षता घेण्यात यावी। यापुढेही पण, कारण हे सर्व पांझरा नदीला मिळणार आहेत या सर्व नद्या आणि अक्कलपाडा धरणातून पण आता पाणी सोडलेलं आहे। खाली भविष्यात पण प्रॉब्लेम येणार आहे आणि आपल्याकडे पावसाचा जोर जास्त असल्यामुळे आपल्याकडे परिस्थिती बिकट आहे, तरी पण सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती। IND TV न्यूजसाठी सुभाष जगताप, पिंपळनेर यांचा रिपोर्ट।